लोकलने रेल्वे प्रवाशांना उडवले। तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला। सँडस रोड स्थानकावरील ही घटना आहे। मध्य रेल्वेच्या सँडस रोड स्थानकावर गुरुवारी रात्री 3-4 प्रवाशांना लोकल रेल्वेने उडवल्याची घटना घडली। लोकल बंद असल्याने प्रवाशांनी रुळावरून जात त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली। त्यामुळेच लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। लोकल बंद असल्याने लोक रेल्वे रुळावरूनच चालत जात होते। याच वेळी पाठीमागून आलेल्या लोकलने 4 प्रवाशांना उडवले। यात तिघांचा मृत्यू झाला तर एकावरती उपचार सुरू आहेत। मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर सँडस रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताप्रकरणी रेल्वे पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला। या घटनेच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी गुरुवारी 6 नोव्हेंबर सायंकाळी 5:30 वाजता आंदोलन केलं। त्यामुळेच लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली। लोकल ठप्प झाल्याने प्रवासी स्थानकावरच अडकले होते। काही लोकल रुळावरच थांबल्या होत्या। याच काळात काही प्रवासी रेल्वे रुळावरून चालत निघाले होते। या दरम्यान रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या स्थानकातून रेल्वे रवाना झाल्याने पहिल्या लोकलने रुळावरून चालत निघालेल्या चौघांना उडवले। या दरम्यान चौघांना तातडीने उपचारासाठी जे रुग्णालयात दाखल करण्यात आले। या दरम्यान डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। अन्य प्रवाशाचा खांदा निकळला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्याची प्रकृती स्थिर असल्याचं जे रुग्णालयातील डॉक्टरांनी कळवले आहे। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की सँडस रोड रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेने 3 व्यक्ती रेल्वे रुळावरून चालत होते। त्याचवेळी पहिली लोकल निघाली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवासी रुळावरून चालत निघाले होते। रेल्वे गाडीने त्यांना धडक दिली, परंतु या अपघातात ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। जखमींना त्यांच्या नातेवाईकांना लवकरच सरकार मदत करेल किंवा रेल्वे मदत करेल हीच अपेक्षा करूया। या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा।